एवढं खायला दिले आमच्या ताईनं मुंबईचं खाऊ. एवढं मित्रांनो ताईनं खायला दिले. आणि जवळच माझा भाऊ असायचं, भाऊला खायला मुंबईचं लय आवडायचं. खोबऱ्याची बिस्किटं पण लय आवडायची. आणि ताई येताना रडली. आम्हाला पण वाईट वाटलं की प्रत्येक वेळेस भाऊ असायचं, पण आता भाऊ नाही तर खाऊ दिलेलं म्हणून वाईट वाटलं. नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तर मुंबईला गेलेलो आलोय सकाळी. आता आंघोळ पाणी झाले, सकाळी आलोय. तर चहा पाणी झाले, आता करायचा थोडा चहा. आणि माझा आहे सोमवार, तर आई म्हणते नुसता भातच करायचा. हा एवढा बस का तांदळाचा भात? बाबा एका टायमाला किती नव्हतं. आई म्हणते बस. काल एक भाकर दिलेली आई म्हणती. तर मुंबईला शनिवारी गेलो, शनिवारची रात्र राहिलो आणि रात्री लगेच बसलो. एकच रात्र राहिलो फक्त. सगळेजण म्हणायचे आईला का आणलं नाही. आई म्हणायचे आद्या होती या. तर मग थोडा कांदा टाकायचा आहे. कांदा हे टाकून करायचं भात. पांढरा नको म्हणते. तर थोडा कांदा जिरे मोहरी टाकून काल काय का भाकरच होती? भाकरच केली काल नव्हतं काय भाकर. मग एकदम त्याच्यासाठी काय अर्धे खाल्ले, अर्धे हाय. परवा दिवशी केलं तर मी पोचल्यावर छाया बहिणीच्या मोबाईलवर फोन. ती दिवशी करायचं संध्याकाळी 9 साडेनऊ वाजले. मला तर लय उशीर झाला, झोपले असं नव्हतं. पाहिजे येते आपली बस. शनिवारी सकाळी केलं तर पोचल्यावर फोन. पण शनिवारी संध्याकाळी करायला तर मी म्हणलं आता झोपली असेल ती. 9:30 वाजता झोपते ही, 7ला झोपते. 9:30 10 वाजले होते तेव्हा मला जेवायचं होतं अजून परवा दिवशी. माई म्हणायची किती वजा आणले मामाने, किती वजा आणले म्हणले. कांदा घातलाय कापून तर भात करायला. तिकड जर कांदा बरं वाटते. तिचं पोट दुखतंय सारखं. वाटते करले तपासले की औषध गोळ्या चालायचं. ते जर आताड्याला बी सुजा असेल त्याच्यामुळे मी दुखतंय पोट. वांगी सुकून गेले.
3 का 2 आहे कुठे चालू. वांगी भरीत करायला ठेवली होती ती दिवशी नाही झाली 3 वांगी ठेवली होती ती वांगी तशीच आहे ती. अगदी तसंच आहे. तिथल्या बाया म्हणायच्या शेजारच्या आईला का आणलं नाही. काय करायचं गं? करमलं असतं का तुला तिकडे? नको. ते थोडंसं दार पुढे ढकलं. बस थोडं थोडं अंधार पडते. वांगी तिकडे आणली की नाही? हा चुकून चालली होती. कोणती चटणी टाकली ते? नाही टाकली चटणी. मग त्याच्यात हिरवी चटणी आणली. ती टाकली ती हिरवी चटणी. मिरच आहे का? मग ती तिकडे ठेवलेली आहे त्याच्यात कांदा भुजतो. ते खायचं होते तिच्या की खायला दिले. हो काही नानकेट बिस्किट हे कसली वेगळी बिस्किट आहे ती पुरीने आणली ती अजून. ही बिस्किट वेगळीच आहे ती. ही आमच्या भाऊला लय आवडायची. माई म्हणायची बाबाला लय आवडायची. हो काही बारकी खोबऱ्याची बटर ही लय आवडायची भाऊला आमच्या. आणि असं एक फरसाण एक लय आवडायचं. मऊ फरसाण आहे विगरले ते चिवड्याचं पाकिट एक. तिनं शुभांगीनं परत जाऊन आणलं अजून. ही खोकल्याची बाटली दिली ती मला दवाखान्यातलं औषध होतं म्हणून. ही आमच्या खोबऱ्याची बटर भाऊला लय आवडायची. भाऊ म्हणायचं तोंडात टाकले ती करते म्हणायचं. ती बी तोंडात टाकले ती करते म्हणायचं. आणि त्याच्यामुळं माईनं दिली होती न्यायचा म्हणून. पण आता भाऊ नाही तर त्याच्यामुळं काय आम्हाला ते खाताना आठवत होतं. काय झालं रे? भुगा झालं नाही भुगा झालं. कुठलं असं एवढं थोडी सगळं खायचंच आहे. पण आणलं शुभांगीनं जाऊन अजून. कशाला आणलं पण ठेवायचं का नाही? मामा म्हणजे आजीला न्या. माईनं आधी आणलं पुन्हा तिनं आणलं. भाच्याच्या बायकोने बी आणलं भाचीनं बी आणलं. म्हणजे मामानं घेऊन जावं अजून. तर 1 2 3 4 5 6 7 आयटम दिले ते. 7 आहे ते. ह्यातलं बरोबर खाऊन घे. घे पण. मला सुद्धा एक सरकारी दवाखान्याचं औषध खोकल्याचं औषध दिले. मग आहे ना खायला. खाली पोट दुखते. बस काय चांगलं आहे काय चांगलं. झालं बाबा? लय झालं ते. तो करायचे आवडायचं नीट करतोय.
कुठला आणले तांदूळ? तिथं हे जात आहे तर पिशवीत तेवढं खायचं आलं माझा आहे सोमवार आणि आईला एवढा आई मग एवढा भाकर भात झाला. काय तर सडत नाही. ती म्हणली बघा आई येत असली तर मग एका मासिक झाल्यावर एखाद्या मासिकाला गाडी घेऊन आली तर मग येऊन आली एखाद्या मासिकाला तर म्हणजे मग आली आई राहिली इथं 8-15 दिवस. तर तू नव्या घरी कुठे गेली नाही? नव्या घरी नाही ना गेली अजून? काय कोणाच्या नव्या घरी कोणत्या? तिने नवं घर घेतलेलं तिकडं नाही की गेली? मी बघितलंच नाही. ती तिकडे गेली ती तो ती पहिल्या जुन्या घरीच होती बघून. तेव्हा गेली ती 3 रोज राहिली होती तेव्हा. आणि भाऊ तर ती एक तर रात राहिले जिकून जाय नाही. भाऊ तर तिकडं बिल्डिंग मधल्या घरी गेलंच नव्हतं. भाऊ तर इकडे गेलंच नव्हतं. भाऊ एकदम तिकडं एकदम पहिले तो भाड्या तेव्हाच गेलेलं होतं भाऊ. बरोबर पिशवी भात केला आई नको म्हणते. आई नको म्हणते का भाकरी करायला. लय दाबू नको ते फुटून खालचं राहतेच. आधी खायची पिशवी दिली एवढी जरवारीच्या एवढी असती आणि जे भाऊला पदार्थ आवडतात ते सुद्धा दिलं होतं. पण आता काय करायचं खाताना आठवत होतं. बघा मुंबईला आज किती दिवसात ना गेलो ते आणि माघारी बी लगेच आलो. ही वांगी त्याच्यात टाकलं भाजी किती दिवसात ना गेलो आणि एकच रात्र राहिलो. आई मी म्हणली मला लवकर या माघारी. कोथमीर कुठली मेची भाजी दिसते. कोथमीरच वाळून ठेवली होती बरोबर. ते मसाला दिले एका बघितलं त्यात कुठं नाही त्यात नाही. तर मित्रांनो तुमचा झाला का चहा पाणी नाश्ता? मग लागलं काय खायला? ते एकच खाल्लं बाबा. डब्यातच ठेवा लागत एखाद्या. नाही तर मांजर गुशी मांजर लगे काही ठेवत नाही ते आमच्या. एक डबा रिकाम करावा तिकडे हाय की डबा. ते डबा रिकामा असेल की हाय पातळीचा काय तर नसतं राहिलेलं हाय. समजा बसतंय ते शेगण बसवायचं पुढं कडी कडी बसवायचं. कोणपाकच काय करायला राठी होते तुषार आला होता इकडं ईशा. त्याला मला कडी लावते तुला कोणी जाणू का मी लावते तसं. आईनं 2 दिवसात एकच भाकर केली आणि तेव्हा अर्धीच खाल्ली.
परवा दिवशी काय केलं तर कुणाला शनिवारी रविवारी 2 दिवस, तर तिसऱ्या दिवशी मी तर घरी आलो. फक्त एकच मुक्काम केला. परवा दिवशी मग अजून वाटत होतं इकडे तिकडं. भाची म्हणायची मामा इकडं जाऊ बघायला, समुद्र बघायला जाऊ, हे बघायला जाऊ. पण मी म्हणलं नको. म्हणलं काय बघितलेला समुद्र पाहिला काय, एकदा जरी बघितलं तर 3-4 वेळा बघितलं तरी 30. भात खाल्लं होतं चलता. परवा दिवशी भात केलं फुल 1-2 टाइम खाल्लं. सारवायला आलंय घरी बी आता. काय सारं नका माझ्याची भरती हे करायचं आणि जातो दोन्ही. तर साडी धुवून टाकायची, अजून साडी द्यायची. माझं ती शेंगदाण्याचं कुठं काय आहे ते कशाला घेतलं. आलो मुंबईहून 1-2 दिवस जाऊन झालं. इकडचं राहाड गाडगं चालू झालं. इकडे पोटा पाण्याचं बघावं लागतं. लई दिवस थांबून चालत नाही. ते भाची जरा बरं नव्हतं म्हणून बघायला गेलतो. लई दिवस झाला, 2-4 वर्ष झालं असेल मी बी गेलो नाही त्याला. आता गेलतो तर बघितलं मित्रांनो तुम्ही आमच्या बहिणीचं घर. त्यांनी बी लई परिस्थिती हालात नाही खेळ काढलेले. आता पोरं हाताखाली आल्यापासून आता घेतली ती नवीन प्लॉट घेतलाय त्यांनी. 2-4 वर्ष झालं घेतलं असं. 2-4 वर्ष झालं असं घेतलं असं. तर लई त्यांनी बी पहिले तिकडे लई हालात दिवस काढलेले. तिथे शेजारची मावशी पण भेटायला तर मला भाऊ वारलं होतं म्हणून इकडे येणं झालं म्हणून तिथे भेटायला त्या. खायला दिलं आणि पुन्हा मला अजून 500 रुपये दिले. ते नको म्हणलं तरी बहिणीनं 500 रुपये दिलं. तिकीट बी काढून दिलं त्यांनी. पहिले बी त्यांनीच काढून दिलं तर, आणि कालचं बी त्यांनीच काढलं. पण येताना 500 रुपये मी म्हणलं नको काय करायचं म्हणजे न्यायचं. पण राहू दे नाही काढा कोकणले घर. तिथं घर कसले घरदार मुंबईत इथं कसली बाबा कधी आमचं व्हायचं तसलं घर पण अजून वयस तांदूळ टाका पाहिजे तेवढं पुरण का भाजी भाकर आहे खुटे कसे नगाडे खालचे आराम चला मित्रांनो टाकलाय भात शिजायला. अजून आईची साडी धुवायची आंघोळ करून. मी पण सकाळच्या गाडीने चाललोय.
बघा इकडे बघू ना ते ते तिखट. इथं भात टाकलाय शिजायला हे आहे पुरता. चला मित्रांनो मग आणि खायला बहिणीच्या सुनानं बाच्यानं खायला दिलंय. म्हणले न्या मामा खायला. पहिल्यांदा एकदा आणलं, परत त्यांनी एकदा अजून आणलं. आणि खोबऱ्याची बिस्किटं, नानकीट बिस्किटं भाऊला आवडायची. आणि प्रत्येक वेळेस जाईल तेव्हा भाऊ आल्यावर आनंदानं खायचं किंवा काय दिलं म्हणायचं जनाबाईने. पण आता दिलेलं आठव होतो. आता प्रत्येक गोष्टीला काय ना काय खायला आणलं की आठव होतो, लगेच ध्यानात येतं. तर मित्रांनो मी शनिवारी गेलो सकाळी, एक रात्र राहिलो. रविवारच्या लगेच संध्याकाळी बसलो. सोमवार सकाळी लगेच माघारी आलो. आणि ताई पण रडली भाऊसाठी. म्हणले एवढं खायला दिले, जर बऱ्याच्यानं माझा बाप असायचा म्हणले. आता खायला दिलेलं म्हणली बापाला नाही भेटलं. म्हणजे वाईट वाटलं तिला येताना. रडली म्हणली सगळं म्हणले तुला हातानेच करावं लागते. 4 दिवस राहा म्हणत होती, पण आईसाठी नाही राहा वाटलं मला. तरी असं खायचं दिलं का आठव झाला. ताई पण रडली येताना खायला दिलेलं. तर असू द्या, शेवटी बाप माया येणारच. तर चला मित्रांनो झालं, आलो गावाकडं. सगळं आता झालं आपलं राडगाडगं चालू. आपल्याला आधार कोणच नसल्यामुळे आपल्याला स्वतः करावंच लागते. तर चालतोय, आलोय मुंबईवरनं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.